तर व्हीप बजावणाऱ्यांवरती कायदेशीर कारवाई होईलच, पण त्याचसोबत ज्यांनी व्हीप नाकारलाय खरं तर त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई होईलच, पण त्याचसोबत त्यांच्या मतदारसंघामध्ये जाऊन राडे करू असं वक्तव्य खासदार संजय राऊत आणि अरविंद सावंत यांनी केलंय. बेईमानी करणाऱ्यांना सोडणार नाही, त्यांच्याच मतदारसंघात जाऊन गोंधळ घालू असं राऊत म्हणतात. उद्धव ठाकरेंची शरद पवारांसोबत चर्चा झालेली आहे आणि शरद पवारांचंही हेच म्हणणं आहे की बेईमानांना माफ करायचं नाही असं राऊत म्हणतात. तर आमदार खासदार फुटले तर रस्त्यात तुडवा असं बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं, त्याचाही दाखला अरविंद सावंत यांनी दिला. आमचं असं म्हणणं आहे की आता जर कोणी अशा प्रकारे बेईमानी करणार असतील तर त्यांना सोडायचं नाही. त्यांच्या मतदारसंघात जाऊन राडे करायचे. पवार साहेब म्हटले मी स्वतः अशा जाहीर सभा घ्यायला त्या भागात जाईन तुमच्याबरोबर. कोणीही कुठल्याही पक्षाचा खासदार फुटला तर त्याला आता मोकळीक द्यायची नाही आणि त्याला धडा शिकवायचा. शिवसेना आणि स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, याच्यामध्ये काँग्रेस पक्ष सुद्धा आहे. पण वंदनीय शिवसेना प्रमुखांनी पण जाहीरपणे सांगितलं होतं ना, यापुढं एखादा खासदार आमदार फुटला तर बेलाशक त्याला रस्त्यात तुडदवा, कायद्याची पर्वा करायची नाही पण त्याला रस्त्यात तुडदवा, हा सुद्धा बाळासाहेबांचा विचार. बाळासाहेबांचा विचार म्हणतात, त्यांच्यासाठी हा बाळासाहेबांचा विचार आठवण करून देतो. नाही, शरद पवार साहेब सभा घेऊ शकतात. शरद पवार साहेब या वयामध्ये देखील फिरतात, सभा घेतात. परंतु या सभेमध्ये उद्धवजी ठाकरे उपस्थित राहणार आहेत का याचं उत्तर एकदा संजय राऊतांनी द्यावं. उद्धवजी ठाकरे घराबाहेर पडून अशा पद्धतीची एखादी सभा घेणार आहेत का? कारण त्यांना घराबाहेरच पडायचं नसतं. ना आदित्य ठाकरे घराबाहेर पडतात, ना उद्धव ठाकरे घराबाहेर पडतात. शरद पवार साहेब या वयामध्ये निश्चित घराबाहेर पडतील, आंदोलन करतील, मोर्चे काढतील, सभा घेतील, परंतु उद्धवजी ठाकरे घराबाहेर पडणार नाहीत. कोणी राडा करायला सुद्धा आता त्यांच्याकडे काही शिल्लक राहिलेलं नाही. कोण शिल्लक राहिलेलं आहे? ते दिवस गेले जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी आमच्या सोबत होतात, बाळासाहेबांच्या आयडिओलॉजीने चालत होतात. पण आता ते राहिलंच नाही तुमच्यामध्ये काही. तुम्ही आता काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलेला आहात. आता तुम्ही राहुल गांधीला पंतप्रधान करा म्हणून त्याच्या मागे फिरतात. कुठे काय राहिलं तुमचं? आणि तुम्ही ग्राउंडवर आहात कुठे? तुम्ही सकाळपासून जे बस सगळं आपली बडबड सुरू करतात, त्यामुळे आता लोक तर वैतागलेत, पण तुमचे लोक सुद्धा वैतागलेत. खासदारही वैतागलेत, काही दिवसांनी बघा आमदारही वैतागलेले आहेत आणि पुन्हा काही बघा लवकरच मुंबईसारख्या महानगरपालिकेचे नगरसेवक सुद्धा तुम्हाला आता जय महाराष्ट्र करतील. तर सध्या देशाच्या राजकारणाचा गोलपिठा झाला आणि त्याचं केंद्र महाराष्ट्र आहे हे मान्य करावं अशी टीका खासदार संजय राऊतांनी केली आहे. भाजपनं महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळं फासल्याचा हल्लाबोल शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केला. पण राऊतांच्या वक्तव्याला नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलंय. बघा, महाराष्ट्राचा गोलपिटा झाला हे तुम्ही मान्य केलं पाहिजे. देशाच्या राजकारणाचा गोलपिटा झाला आणि त्याचं केंद्र महाराष्ट्र आहे हे तुम्ही मान्य केलं पाहिजे. आमदार खासदार एका पक्षावर निवडून येतात आणि पैशाची प्रलोभनं दाखवल्यावरती ताबडतोब जो पेजेला दहील त्याच्या शेजेवर जातात. ही जर प्रवृत्ती महाराष्ट्रात वाढत राहिली तर एक महाराष्ट्राची जी परंपरा आहे त्या परंपरेचा गोलपिठा झालेला आहे आणि ते करण्यामागे भारतीय जनता पक्षाचं योगदान आहे. ज्यांनी स्वतःच आपले विचार सोडून दिले, ज्यांनी स्वतःच महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा धंद्याला सुरुवात केली आहे आणि आपले विचार काँग्रेसला विकून टाकले, अशांनी महाराष्ट्राच्या गोलपिट्याच्या गप्पा करू नये. ना तुमच्याकडे हिंदुत्व उरलंय. संजय राऊतांच्याच भाषेत सांगायचं झालं तर संजय राऊतांकडे आता उरलेला आहे. दरम्यान खासदार संजय राऊत यांच्या शिवीगाळीमुळेच आणि अपशब्दांमुळेच ठाकरेंच्या शिवसेनेवरती आजचे दिवस आलेत अशी टीका शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांकडून केली जाते. संजय राऊतने जी काही शिवीगाळ त्या खासदाराला केली त्याचा परिणाम त्यांना जाणवलाय, म्हणून साही खासदार त्या बैठकीला अनुपस्थित होते. याचा अर्थ असा आहे की त्यांना आता त्या पक्षात राहायचं नाही हे जवळपास निश्चित झालेलं आहे. म्हणून यापुढे ते 6 खासदार काय निर्णय घेतात
यावर ते सर्व अवलंबून असणार आहे. कायदेशीर पेचप्रसंग निर्माण होतील, आणखी काय कारवाईच्या नोटिसा दिल्या जातील, या सगळ्या गोष्टीला मला वाटतं ते 6 खासदार आता एकत्रितपणे लढाई देतील. ती त्यांची संस्कृती आहे, ही पहिली वेळ नाही आहे त्यांची. अनेक वेळेस अशा प्रकारच्या भाषेचा उपयोग त्यांनी केलेला आहे आणि त्यामुळे त्यांना अशा प्रकारचे दिवस आलेले. कदाचित संजय राऊताची भाषा जर चांगली असती तर आज जी उद्धव ठाकरेवर पाळी आली ती आली नसती.